पृथ्वीवरील लोक तुझ्याकडे नमतील व तुझी स्तोत्र गातील, तुझ्या नावाची ते स्तोत्र गातील. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांची नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्माचा सहवास तुम्हाला लाभो. यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने स्नान संस्कार प्रस्तावना. आज ख्रिस्ताच्या पवित्र त्रैक्याचा सन्मान करण्यासाठी हा रविवार पाळत आहोत. प्रत्येक ख्रिस्ती श्रद्धावंत एकमेव परमेश्वर मानतो, पण हा एकमेव परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या पुत्रामध्ये आपल्यासाठी प्रकट झाला आहे. आज आमच्या सर्व ठाई सर्वत्र कार्यरत आहे. ख्रिस्ती श्रद्धावंतांचे जीवन स्नान संस्कारापासून मरणापर्यंत पवित्र त्रैक्यातील तिघांनी घडलेले आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा आपल्यामध्ये वास्तव्य करतात. तिघा मिळून एकच देह ख्रिस्ती श्रद्धेचा भाग आहे आणि ह्या त्रिवेणी संगमाने आजही ख्रिस्त सभा सेवा कार्य करीत आहे. पवित्र क्रूसाच्या प्रार्थनेच्या समारोपाच्या वेळी हे त्रैक्य आपल्या मुखात सतत असते. या पवित्र त्रैक्याचे रहस्य आपणास प्रकट व्हावे व सार्वकालिक वैभवाच्या आनंदात सहभागी व्हावे म्हणून या पवित्र मिसाबलीत प्रार्थना करूया. ख्रिस्ताताई, माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज ख्रिस्त सभा एक महत्वाचा सण साजरा करत आहे. पवित्र त्रैक्याचा सण प्रत्येक ख्रिस्ती माणसांचा खूप महत्वाचा सण आहे. पिता, पुत्र आणि पवित्र नावाने येशू ख्रिस्ताचा शिष्य लोक संपूर्ण जगभर जाऊन परमेश्वराच्या स्वार्थ घोषणा केली आहे आणि बाप्तिस्मा दिली आहे. आणि आज ख्रिस्त सभा या सण आपण साजरा करत असताना आपल्याला आमंत्रण करत आहे की तुम्ही पण तुमचे अंतःकरण उघडून पिता, पुत्र आणि पवित्र आत्माच्या नावाने संपूर्ण जगभर जाऊन पिता, पुत्र, पवित्र नावाने बाप्तिस्मा द्या आणि परमेश्वराच्या स्वार्थ घोषणा करा. यासाठी आपण या मिसा बलिदानामध्ये विशेष करून प्रार्थना करूया. आपण पापी लोक होतो, कोण नीतिमान नव्हते, म्हणून परमेश्वराने त्याच्या एकुलता एक पुत्राला आपल्या दारांसाठी या जगावर पाठवले आहे. म्हणून थोडा वेळ शांत बसून आपल्या पापाला आठवण करूया आणि प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कर्माने व वैगेने मी फार पापी केले आहे. हा माझा अपराध
हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध आहे. म्हणून की कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमची पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे निभो. प्रभुजी आलो तुझी चरणी आम्ही. करुणा करे प्रभुजी आलो तुझी चरणी आम्ही. करुणा करे ख्रिस्ता आम्ही जगलो तुझ्या द्वारी. करुणा करे ख्रिस्ता आम्ही जगलो तुझ्या द्वारी. करुणा करे प्रभुजी आलो तुझ्या चरणी आम्ही. करुणा करे प्रभुजी आलो तुझ्या चरणी आम्ही. पान नंबर 16 गीत क्रमांक 2 पान नंबर 16. शाला स्वर्गात गौरव सजनांना देवो शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा. धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा. महिमा हो गावा मुख्य नित. प्रभु देव पित्या प्रभु परमेशा. विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नाममुनिमान होतो ऋणवंत. तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता. एकूण त्या सुता गुणवंता. जगवंदना परमेश पोकरा. प्रभु दुःखहारा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी. दया आम्हावरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी. प्रार्थना स्वीकारी अनाथांची. कैसरा पित्याच्या उजव्या हाताशी. तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वैसे ऐश्वर्यात. परम पवित्र आज्ञासह. परम पवित्र तुझी प्रभुवर. तुझी एक कठोर येशू ख्रिस्ता. परम ईशारा सगळ्यात गौरव. सजनांना देव शांती देवो. शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रेमस्वरूप परमेश्वरा, आमच्या प्रार्थना ऐकून घे. तुझी इच्छा आम्हाला समजावी आणि धैर्याने श्रद्धेने आम्हाला त्याप्रमाणे वागता यावे म्हणून आम्हाला सहवाक्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझ्या पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्ता नावाने करतो. आमीन.
पडलेले वाचन अनुवाद्या पुस्तकातून घेतलेले वाचनाचा सारांश आहे. वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वरच देव आहे, दुसरा कोणी देव नाही. मोशे लोकांना म्हणाला, देवाने पृथ्वीवर मानवाला निर्माण केले, तेव्हापासून तुमच्या जन्मापर्यंत होऊन गेलेल्या काळात अशी मोठी गोष्ट कधी घडली होती किंवा ऐकण्यात आली होती का? हे आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत विचारून पहा. तुम्ही ऐकले त्याप्रमाणे देवाच्या वाणीचे शब्द ऐकून दुसरे कोणी लोक जिवंत राहिले आहेत का? त्याप्रमाणे तुमचा देव परमेश्वर याने इजिप्त देशातून तुमच्यासाठी तुमच्या देखत संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी हात आणि उगारलेले बाहू यांच्या योग्य भयप्रद कृत्ये केली. तशी कृत्ये करून देवाने आपणासाठी एखादे राष्ट्र इतर राष्ट्रामधून काढून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? म्हणून आज हे समजून घ्या आणि ध्यानात ठेवा की वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वरच देव आहे, दुसरा कोणी नाही. तुमचे आणि तुमच्या मागून तुमच्या वंशजाचे बरे व्हावे आणि तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला देत आहे त्यात तुम्ही चिरकाल राहावे. म्हणून आज मी तुम्हाला देत असलेली विधी आणि आज्ञा त्यांचे पालन करा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार. धन महान ईश्वरला प्रभुला माझा कोटी प्रणाम. धन महान ईश्वरला माझा कोटी प्रणाम. दुसरे वाचन पौलाचे रोमकरास पत्र यातून घेतलेले वाचन. आपण आपला बाप्पा अशी हाक मारावी असा दत्तकपणा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणा आत्मा तुम्हाला मिळाला नाही का? तर ज्याच्या योगी आपण आबा बाप्पा अशी हाक मारतो असा दत्तक आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो. आपण देवाची मुले आहोत आणि जर मुले तर वासरही आहे. असे देवाचे वासर ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वासर आहे. आपण त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर दुःख भोगत असतो तरच. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार. नंबर 32 गीत क्रमांक 5-32. ख्रिस्त राजाची सुवार्ता जगी सांगायला. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता जगी सांगायला. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. ज्ञानातील काळभुजंग आळू प्रेमे होई दंग. या प्रभूचा थोर महिमा अंतरी देवान का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुझ्याबरोबर सुद्धा. संत मत्तेयु लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझ्याबरोबर असो.
11 शिष्य गलिलातील जो डोंगर येशूने सांगून ठेवला त्यावर केले आणि त्याने त्याला तेथे पाहून नमन केले. तरी कितीकास संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याविषयी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेले आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास बालवियास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हे प्रभूचे शुभवर्तमान. ख्रिस्ताताई, माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज पवित्र त्रेकयाचा रविवार आणि ख्रिस्त सभा या पवित्र त्रेकयाचा रविवार एक मोठा सण म्हणून साजरा करत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रेकयाचा पवित्र सण आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण वेगवेगळे ठिकाणी पाहतो पिता, पुत्र आणि पवित्र आत्माचा दर्शन आपल्याला भेटत आहे. देवाने या जगाला निर्मिती केली. सुंदर जगा आपल्यासाठी बनवले होते. तो पिता परमेश्वर आहे. आणि परमेश्वर या जगाला कारण केले, कारण आम्ही पापी लोक होतो. तो पुत्र आहे. आणि परमेश्वर जगाला एवढी प्रीती केली, आपल्या मार्गदर्शनासाठी आपल्या बरोबर राहायला पवित्र आत्माला पाठवले होते. तो पवित्र आत्मा आहे. आपल्या ख्रिस्त श्रद्धामध्ये आपण पाहतो, आपण प्रत्येक काम सुरुवात करत असताना काय करतो? प्रत्येक काम सुरुवात काय करतो? पिता, पुत्र व पवित्र आत्मा नावाने आपण काम सुरुवात करतो. प्रत्येक प्रार्थना, मिसाल आणि काहीतरी काय प्रोग्राम असू दे, नवीन घर, ब्लेसिंग्स, आशीर्वाद नेहमीच आपण पिता, पुत्र व पवित्र आत्माच्या नावाने करतो. कारण आपली श्रद्धा आपल्याला सांगत आहे की पिता, पुत्र, पवित्र आत्मा आपल्या अंतःकरणात असत आहे आणि आपल्या बरोबर प्रत्येक कामात असत आहे आणि आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी भरपूर आशीर्वाद देत आहे. आणि जुन्या करारातील आपण पाहतो पिता परमेश्वराने कार्य सुरुवात करत आहे. सृष्टीचे निर्मित करणे, सुंदर सृष्टी आपल्यासाठी दिली आहे. पण आपण पापी लोक म्हणून परमेश्वरापासून परत परत दूर जात होतो. पण परमेश्वर आपल्याला कधीही सोडलं नाही. देवदूत परमेश्वराकडे येऊन सांगत होते, हे लोक तुला ऐकत नाही, त्यांना नरकात टाका. पण परमेश्वराने एक सुंदर उत्तर दिले होते, ते माझा लोक आहे, मी त्यांना खूप प्रेम करतो, मी त्यांना कधीही असं सोडणार नाही, नरकात टाकणार नाही. म्हणून जुन्या करारातील आपण पाहतो भरपूर संदेशाने परमेश्वर आपल्यासाठी पाठवले होते. आणि संदेश आपल्यासाठी येऊन लोकांना सांगितले, पश्चाताप करा, स्वार्थामध्ये विश्वास ठेवा, कारण परमेश्वर प्रेम आहे, परमेश्वर प्रेम आहे. आणि परमेश्वराने शेवटी एक मोठा वचन देतो, तुमच्यासाठी मी एक पुत्र पाठवणार आहे. आणि शुभवर्तमानामध्ये तुमच्यासाठी धारणारा येशू ख्रिस्त आज जन्म झाला आहे आणि देव तुमच्या बरोबर असणार आहे. हे आपले येशू ख्रिस्त आहे. इमॅन्युएल आपण म्हणतो. ख्रिसमस म्हणजे काय? देव तुमच्या बरोबर आहे. आणि नवीन करारातील प्रभू येशूचं दर्शन आपल्याला शुभवर्तमानामध्ये मिळत आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचे कार्य काय आहे? तो या जगावर कशासाठी आला होता हे आपल्यासाठी आपल्याला
पवित्र शास्त्रामध्ये नवीन करारातील मिळत आहे, दर्शन भेटत आहे. जो जगाच्या आणि एकमेकांच्या आणि देवाबरोबर एक संबंध जोडत होता. आपण परमेश्वरापासून दूर जात आहे रोज, पण येशू ख्रिस्ताच्या आशीर्वादामुळे येशू ख्रिस्त आपल्याला प्रत्येकाला, प्रत्येक कुटुंबाला परमेश्वराजवळ घेत आहे. आणि आज पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे, देवाने या जगाला एवढी प्रीती केली, त्याच्या एकुलतं एक पुत्राला आपल्या दारांसाठी या जगावर पाठवले आहे. आणि येशू ख्रिस्त या जगावर येऊन आपल्याला प्रत्येकाला सर्वकालिक जीवन दिले आहे. येशू ख्रिस्त योहान लिखित शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगतो, मी आलो आहे. कशाला आलो आहे? तुम्हाला सर्वकालिक जीवन द्यायला आलो आहे. अंधलेले असलेल्या लोकांना एक मोठा प्रकाश आलाय. ते मोठा प्रकाश परमेश्वराचा पुत्र, एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आहे. आणि तो आपल्यासाठी या जगावर एक साधा माणूस म्हणून जीवन जगला, आपल्यासाठी क्रूसावर मरण पावला आणि पुनरुत्थान झाल्यानंतर ते आपल्याला एक मोठा वचन दिले आहे, मी तुम्हाला एकटं सोडणार नाही, तुमच्यासाठी पवित्र आत्माला पाठवणार आहे. कारण येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर शिष्य लोक खूप घाबरले होते. ते दरवाजा बंद करून घरात प्रार्थना करत होते आणि पवित्र आत्मा येऊन त्यांना शक्ती दिली आहे, आशीर्वाद दिला आहे. म्हणून ते शिष्य लोक संपूर्ण जगभर जाऊन पिता, पुत्र व पवित्र आत्मा नावाने सुवार्ता घोषणा केली, बाप्तिस्मा दिली. आणि त्यांच्या आदर्शने भरपूर संत लोक संपूर्ण जगभर जाऊन भरपूर सुवार्ता घोषणा केली, बाप्तिस्मा दिली. आपल्या समोर एक मोठा उदाहरण आहे, संत इग्नासियस ऑफ लोयोला, इग्नाती, सेंट फ्रान्सिस झेवियर, भरपूर संत लोक आहेत. त्यांना काम फक्त येशू ख्रिस्ताच्या सुवार्ता घोषणा करणे होते. आणि आज शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो, येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, मी तुमच्या बरोबर सदा सर्वदा असणार आहे, माझा आशीर्वाद तुमच्या बरोबर असणार आहे. म्हणून घाबरू नका, संपूर्ण जगभर जाऊन पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा नावाने स्वार्थ घोषणा करा, बाप्तिस्मा करा. बाप्तिस्मा म्हणजे काय? बाप्तिस्मा म्हणजे परमेश्वराचा स्वार्थ घोषणा करणे. बाप्तिस्मा घेतलेला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक ख्रिस्त व्यक्तीचा मोठा जबाबदारी आहे. व जबाबदारी परमेश्वराचा स्वार्थ घोषणा करणे. परमेश्वराचा स्वार्थ काय आहे ते आज पहिले वाचन आपल्याला सांगत आहे. त्याच्या आज्ञे पालन करा, पश्चाताप करा, त्याच्याकडे या. कारण परमेश्वर प्रेम आहे, प्रेमल आहे आणि स्वार्थामध्ये विश्वास ठेवा. कारण पिता, पुत्र आणि पवित्र आत्माचा आशीर्वाद आपल्याबरोबर नेहमीच असणार आहे. आणि आज ख्रिस्त सभा पवित्र त्रेक्याचा सण साजरा करत आहे. तिन्ही व्यक्ती पण त्यांचे कार्य वेगवेगळे आहे. तेच पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो. आणि हे तीन व्यक्ती एकच आहे. तीन व्यक्ती एकच आहे. ते वेगवेगळे व्यक्ती नाही, पण फक्त त्यांचे कार्य वेगवेगळे आहे. आणि ते तीन व्यक्ती, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा एक सभा आहे, एक कम्युनिटी आहे, एक ख्रिस्ती कुटुंब आहे. म्हणून त्यांचे जीवन आपल्यासाठी एक मोठा आदर्श आहे. म्हणून त्यांच्या सारखे जीवन, एक धार्मिक जीवन जगणे, एकमेकांना प्रेम करून आपल्या मोठा जबाबदारी आहे. आणि प्रत्येक व्यक्ती पूर्ण देव आहे. हिंदू धर्मामध्ये त्रिमूर्ती आहे, पण ते वेगवेगळे व्यक्ती, त्यांचे काम वेगवेगळे आहे आणि वेगवेगळे देव आहे. पण ख्रिस्ती लोकांना तुम्हाला कोण विचारलं असेल ख्रिस्ती धर्मामध्ये किती देव आहे, आपल्या उत्तर काय असायला पाहिजे? एकच देव आहे. तीन व्यक्ती, वेगवेगळे काम, कार्य आहे, पण देव एकच आहे, एक कम्युनियन आहे. आणि म्हणून आपण हे पवित्र त्रैक्य आपल्यासाठी हिस्ट्री नाही,
एक मिस्ट्री आहे, एक रहस्य आहे आपल्यासाठी. म्हणून याला हिस्ट्री बनवू नका. एक असून तीन कसे आहे, तीन असून एक कसे आहे. भरपूर लोकांना हे प्रश्न येणार आहे, पण आपल्या ख्रिस्ती लोकांना एक रहस्य आहे. यासाठी आपल्या समोर उत्तर नाही, कारण हे आपल्या श्रद्धा आहे. पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे हे तीन व्यक्ती एकच आहे. आपल्या ख्रिस्ती धर्मामध्ये एक देव आहे. म्हणून आपण कविता भाषामध्ये 1+1+1 किती आहे? 3 आहे. पण पवित्र त्रैक्याच्या रहस्यामध्ये आपण हे गणित शास्त्र आपण वापरू शकत नाही. 1+1+1=1 हे पवित्र त्रैक्याचं रहस्य आहे. लोकांना वेळ समजणार काय 1+1+1=1, पण आपल्यासाठी एक मोठा रहस्य आहे, मिस्ट्री आहे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. कारण परमेश्वराच्या प्रेमाला आपण परमेश्वराला गणित भाषा वापरू शकत नाही, लॉजिक वापरू शकत नाही, कारण देव मोठा आहे. देव मोठा आहे आणि परमेश्वराच्या प्रेमाला नो लॉजिक. म्हणून आपण तुम्ही हे फ्रेज ऐकले असेल, लव्ह इज ब्लाइंड. प्रेम काय आहे? कशाला सांगतो आपण? परमेश्वराच्या प्रेमला ब्लाइंड आहे. कारण आपण पापी लोक होतो, पण परमेश्वराने आपल्याला सोडलं नाही, असेच नरकात टाकले नाही. आपल्यासाठी त्याच्या एकुलते एक पुत्राला धारणसाठी पाठवले आहे. म्हणून परमेश्वराच्या प्रेमाला नो लॉजिक आणि हिज लव्ह इज ब्लाइंड म्हणून आपण सांगतो. आणि या पवित्र त्रैक्य एक कम्युनिटी, एक सभा आहे आणि त्याच्या तिन्ही एक संबंध आहे, रिलेशनशिप आहे. आपल्यासाठी एक मोठा आदर्श आहे. म्हणून आपण आज देवाचा सण साजरा करत आहोत. मोठा आदर्श आणि जबाबदारी आहे. संत अगस्तीन एक मोठा संत होता आणि तो एक दिवस ते समुद्र किनारी बीच मध्ये चालत असताना हे पवित्र त्रैक्य रहस्यामध्ये मनचिंतन करत होता. 1 असून 3 कसे आहे, 3 असून 1 कसे आहे. आणि तो चालत असताना एक लहान मुलगा पाहिला समुद्र किनारी जवळ बीच मध्ये. तो त्याचा दोन्ही हात वापरून पाणी समुद्र किनाऱ्यातून काढून एक जवळ एक पॉट होता, छोटा पॉट मध्ये टाकत होता. आणि याला पाहून, या लहान मुलांना पाहून संत अगस्तीनला खूप आश्चर्य वाटले, काय करतो या मुलगा? म्हणून त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारले, अरे मुलगा तू काय करतो? तो मुलगाने संत अगस्तीनला पाहून उत्तर दिले, मी या संपूर्ण समुद्र पाणी काढून या पॉटमध्ये टाकणार आहे. हे समुद्र मी खाली करणार आहे. या उत्तर ऐकून संत अगस्तीनला हसायला लावला. पण कसे? हे अशक्य नाही, हे शक्य नाही, हे अशक्य आहे. एक छोटा पॉटमध्ये संपूर्ण समुद्राचं पाणी कसं टाकू शकतो? पण तो मुलगाने उत्तर दिले, हे पवित्र त्रैक्याचं रहस्य आहे. देव हे समुद्रासारखे मोठा आहे. आपण कसे एक छोटा, आपण परमेश्वराने बनवले एक छोटा व्यक्ती आहे, कसे आपण हे रहस्याला उत्तर देऊ शकतो? हे सांगून तो मुलगा गेला. नंतर संत अगस्तीनने प्रार्थना करत असताना त्यांना समजलं होते, हे मुलगा परमेश्वराच्या पाठवलेले एक देवदूत होता. ख्रिस्ताताई, माझा प्रिय बंधू बहिणीनो, या पवित्र त्रैक्याचा रहस्य आपल्यासाठी खूप मोठा आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपल्यासाठी एक मोठा जबाबदारी दिली आहे, सुवार्ता घोषणा करणे. आपल्यासाठी या पृथ्वीवर थोडे दिवस असणार आहे, सदा सर्वदा कोणी असणार नाही. म्हणून आपल्यासाठी ख्रिस्ती लोकांना मरण अंत नाही, सर्वकाली जीवनाचं सुरू होत आहे. लाईफ इज टेम्पररी. 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 40 वर्ष, 30 वर्ष. आता कोरोना काल मध्ये लोक 30, 25
असून मरण जाऊन जाणार आहे. पण आपल्या ख्रिस्ती व्यक्तींना मरण अंत नाही, मरण सर्वकालिक जीवनाचा सुरुवात आहे. आपल्याला विश्वास आहे एक दिवस पिता पुत्र पवित्र आत्माला आपण वरती स्वर्गात भेटणार आहे आणि आपल्याला भेटून तो विचारणार आहे तो माझ्यासाठी काय केले आहे, माझ्या आज्ञे पालन केले आहे का, स्वार्थ पोषण केले आहे का, एकमेकांना प्रेम केले आहे का, आपल्या जबाबदारी काय आहे. आज विशेष करून आपण मनचिंतन करूया. पिता पुत्र आणि पवित्र या तीन व्यक्तीमध्ये आपण कोण बरोबर जावं आहे त्यांच्याकडे आपण विशेष करून प्रार्थना करूया. कारण तीन व्यक्ती आपल्यासाठी एकच देव आहे. प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वर आपल्या श्रद्धाला वाढावे आणि पवित्र तरीक्याच्या जीवन सारखे आपल्या जीवन धार्मिक जीवन आपण या जगावर जगावे म्हणून या मिसा बलिदानामध्ये आपण विशेष करून प्रार्थना करूया. आपण आपला विश्वास प्रगट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा बनकर्ता सर्वशक्तिमान परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे आणि त्याचा एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या नावाने संजमला त्याच्या मार्गाने त्याला शक्ती दिली. तो मरण पावला, त्याच्या पूर्वी तो दुर्भागात उतरला, तिसऱ्या दिवशी उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देवी त्याच्या उजव्या बसला. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करायला पवित्र आत्मा पवित्र कॅथोलिक ख्रिस्तावा संतांचा परस्पर संबंध पापांची क्षमा देवाचे पुनरुत्थान आणि सर्वांचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. प्रतिसाद. हे परमेश्वरा दया कर आणि आमच्या लोकांची प्रार्थना आहे. ख्रिस्त सभेची समर्थपणे धुरा सांभाळणाऱ्या धर्मगुरू धर्मभगिनी व धर्मबंधूंना परमेश्वराच्या दयेचा प्रेमाचा व कृपेचा स्पर्श व्हावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रतिसाद. लोकांची प्रार्थना आहे. आपल्या कुटुंबात गावामध्ये समाजामध्ये शांती व प्रेम व ऐक्य सतत नांदावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. लोकांची प्रार्थना आहे. आपल्या प्रत्येकाच्या नोकरी धंद्यावर व शेतीवाडीतील कामावर परमेश्वराचा भरपूर आशीर्वाद असावा व आमचे जीवन बहारावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. आपल्या युवक मित्रमंडळीला वेगवेगळ्या काही मोहापाशी मुकाबला करावा लागत आहे. त्या अग्नी दिव्यातून जात असताना युवक युवतींनी आपल्यामधील विकारांच्या अंधारावर मात करून विवेक बुद्धीच्या प्रकाशात मार्गक्रमण करीत राहावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. आपण आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा सर्वशक्तिमान, तो मार्ग सत्य आणि जीवन आहे. आमच्या प्रार्थना ऐकून घे. धैर्याने आणि श्रद्धेने तुझ्याकडे करीत असलेल्या आमच्या विनंती मान्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. अर्पण गीत. नंबर 40 गीत क्रमांक 15. 40. जीवन गे माझे सारे प्रभु स्तुती
वनगे माझे सारे प्रभु बंधू बहिणीनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा आपण स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान करू. आमच्या उद्याच्या पवित्रतेसाठी करा. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर बापा, आधाराने व भक्तिभावनेने या बलिदान विधी आम्हाकडून साजरा केला आहे. कारण जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूची घोषणा करतो, तेव्हा त्याचे धारण कार्य तू आम्हामध्ये घडवीत असतोस. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाला सुद्धा तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमच्या परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, तुझ्या प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. हे आमचे कर्तव्य व आमच्या धारणेसाठी आवश्यक आहे. तो दिव्य शब्द असून त्याच्याद्वारे तू या विश्वमंडलाची निवृत्ती केलीस. आमच्या दारासाठी तू जगात पाठवलेस. पवित्र आत्म्याच्या प्रेमाने त्याने मानवदेव धारण केला आणि कुमारी मरियेपासून तो जन्मला. आमच्यासाठी त्याने स्वतःला क्रूसावर गिळून घेतले आणि मृत्यूवर विजय मिळवला आणि पुनरुत्थान होऊन जगापुढे तो प्रकट झाला. अशा प्रकारे त्याने तुझी परम इच्छा पुरी केली व मानवजातीला परत मिळवून दिली. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरले आहे. परम स्वर्गाचे जयकार, प्रभूच्या नावाने येत आहे धन्य. परम स्वर्गाचे जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचं तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझ्या आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेले आपल्या दुःखसणापूर्वी त्याने बाकर घेतली, तुझे आभार मानले आणि बाकर मोडून ती आपल्या शिष्याला देत म्हणले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्याला देत म्हणले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्य व शाश्वत करारावे रक्त आहे. हे तुमच्या व सारे मानवांच्या पापासाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या श्रद्धेचे रहस्य आपण जे खुश करूया. ख्रिस्त मानवाला, ख्रिस्त जीवन झाला, ख्रिस्त नाही. त्याच्या मरणाचं व पुनरुद्धार स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व या धारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर बसलेल्या तुझे ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे धर्मगुरू फ्रान्सिस, आमचे मगगुरू ल्यूक्स डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू त्यांच्यासह आमचे तुझे प्रेमात उत्तरोत्तर वाट कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या क्षणी ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू बहिणीची आठवण कर. आज विशेष करून आपण मिस्टर संसारे, फादर भाऊसाहेब संसारांचे वडील, त्यांच्या आत्मासाठी प्रार्थना करूया. आज त्यांच्या डेथ अॅनिव्हर्सरी आहे. प्रभू परमेश्वर त्यांना शांती द्यावा आणि स्वर्गाचा दरवाजा उघडावे म्हणून विशेष करून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. त्यानं व ख्रिस्तवाज झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन काढू दे. आम्हा सर्व दया कर. देव माता कुमारी मरिया, सारे प्रसिद्ध व जगाच्या आरंभापासूनच्या तू सर्व संतांसह मला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सतत आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया.
आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला हात पडू नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या दाराणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची अशाने वाट पाहत असता आम्ही तुझे दयेची सावले पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रसिद्धास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझे ख्रिस्त सभेच्या सदैकडे पहा आणि आम्हाला तुझे स्वर्ग राज्यातील शांती व ऐकतेने याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांना शांतीवंदन करूया. प्रभूची शांती, प्रभूची शांती. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात वा महोदया, जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात वा महोदया, जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात वा मला शांती. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कृपा, तो आज आपल्याला सांगत आहे, मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, माझ्या कमी नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा. पान नंबर 64 गीत क्रमांक 43. आज तुम्हाला मित्र म्हणून माझे, मित्र म्हणून माझे, मित्र म्हणून माझे, स्वीकारिले मी आज तुम्हाला मित्र म्हणून माझे, मित्र म्हणून माझे, मित्र म्हणून माझे. ख्रिस्ताच्या आत्म्यात, मला पवित्र कर, ख्रिस्ताच्या शरीरात, माझे तारण कर, ख्रिस्ताच्या रक्तात, मला रक्त कर, ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्यात, मला साफ कर, ख्रिस्ताच्या दुःखात, मला समाधान दे. हे उत्तम येशू, माझे ऐकून घे, तुझ्या भायात, मला लपवून घे, तुझ्यापासून माझा वियोग बोलू नको, दुष्ट शत्रूंपासून माझे रक्षण कर, मरते वेळी मला बोलावून घे, मी तुझ्याकडे धावत यावे. अशी आज्ञा कर, संताबरोबर मला तुझी स्तुती सदैव गावते. आमेन. प्रसाद स्वीकार विधी. हे प्रभू, तू जीवनाचा उगम आहेस. तुझ्या वैभवाच्या प्रकाशात आम्ही सुखाचा अनुभव घेतो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, पवित्र संस्काराने तू आम्हाला नवजीवन देतोस. प्रामाणिकपणे जेवावे जीवन जगून आम्हाला तुझे उतराई होता यावं म्हणून आम्हाला सावाक्य कर. ही प्रार्थना आम्ही तुमच्या प्रभू येशू ख्रिस्ता नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. जा, प्रभूची शांतीने तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार. पान नंबर 120 गीत क्रमांक 2. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. विघ्नापासून तारी जगाला
पवित्र द्या आम्हाला दया कर. पवित्र मरिया आम्हासाठी विनंती कर. आम्हासाठी विनंती कर. आम्हासाठी विनंती कर. आम्हासाठी विनंती कर. आम्हासाठी विनंती करा. विश्वास आत्म्याला देवाच्या कृपेने शांती दाखवो. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा गौरव असो. तसा प्रार्थना होते तसे संस्कार सर्व असो. आमेन.